तुम्ही झोपायच्या आधी एकच विचार करायला लागता आणि तोच विचार तुम्हाला शांत झोपू देत नाही, हो ना? आणि हळूहळू तोच विचार तुमचं आयुष्य खाऊ लागतो. तुम्ही जर सतत ओव्हर थिंकिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजकाल 10 पैकी 8 लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर थिंकिंग. लहान गोष्ट असली तरी आपण तिला इतकं मोठं बनवतो की ती आपल्या मनात फक्त प्रॉब्लेम नसून लाईफ क्रायसिस बनते, म्हणजेच लाईफ टफ बनते. त्याने असं का बोललं असेल, मी चुकीचं केलं का, भविष्यात काय होईल, असे प्रश्न आणि अशा विचारांमध्ये आपण आपल्या आयुष्यातील प्रेझेंट मोमेंट हरवून बसतो. सत्य हे आहे, ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम नसून ती हॅबिट आहे. आणि वाईट गोष्ट म्हणजे ती हॅबिट तुम्ही रोज फीड करता. जितका जास्त विचार तुम्ही करता तितकं तुमचं माइंड क्वेश्चन अजून क्रिएट करतं. जास्त विचार केला तर माइंड आन्सर शोधत नाही, तर माइंड अजून प्रॉब्लेम क्रिएट करतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं माइंड तुमचा बेस्ट फ्रेंड पण आहे आणि वर्स्ट एनिमी पण. जर तुम्ही त्याला कंट्रोल केलं नाही तर तो तुम्हाला कंट्रोल करेल. ओव्हर थिंकिंग तुम्हाला 3 गोष्टींमध्ये डिस्ट्रॉय करतं: तुमची पीस, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा निर्णय घेण्याचा पॉवर. आता ऐका, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर या 3 गोष्टी करा. पहिली म्हणजे विचारांना ॲक्शनमध्ये बदला. फक्त विचार करत बसू नका, एक स्टेप घ्या, एक सुरुवात करा. कारण ॲक्शन घेतल्यावर माइंड शांत राहतं. म्हणजेच कोणतंही काम करायला घ्या. जेव्हा तुमच्या मनात विचार येतील तेव्हा कोणतंही काम हातात घ्या. जेव्हा तुमचं कामात लक्ष जाईल तेव्हा तुमचे विचार थांबतील. दुसरा म्हणजे 5 सेकंड रूल वापरा. जेव्हा निगेटिव्ह विचार येतील ना मनात, तेव्हा 5 सेकंदात स्वतःला हा प्रश्न विचारा: हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? जर नसेल तर विषय सोडून द्या. आणि तिसरा म्हणजे स्वतःला बिझी ठेवा. जेवढं तुम्ही स्वतःला बिझी ठेवाल, कोणत्याही कामात बिझी ठेवाल, तेव्हा तुमचं माइंड शांत राहील. एम्प्टी माइंड म्हणजे रिकामी माइंड म्हणजेच ओव्हर थिंकिंगची फॅक्टरी बनते. तुमचं माइंड जितकं रिकामी असेल तितकं ते जास्त विचार करत राहील. आणि शेवटचं म्हणजे पॉवर. प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या माइंडमध्ये आहे. आणि माइंडला शांत करणं म्हणजेच स्वतःला कंट्रोल करणं. आजपासून एक गोष्ट करा, जास्त विचार येईल तेव्हा तो विचार थांबवू नका, तो विचार ॲक्शनमध्ये बदला. म्हणजे जेव्हा पण तो विचार येईल तेव्हा हातात एक कोणतंही काम सुरू ठेवा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तर हे लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तेव्हा बदलायला सुरू होतं जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग थांबवता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या प्रणाली देऊळकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.